भाऊ आज तुम्ही तावडीच्या तळ्याच्या इथं भेट दिली, परत गाताच्या वाडीला भेट दिली, जामगावच्या इथं भेट दिली. काय कुठपर्यंत काम आलंय? थोडा उशीर झालाय असं वाटतंय का काम पाणी पडायला? उशीर तर तसं फार झालेला आहे. तशी योजना माझ्या माहितीप्रमाणे 1996ची 30 वर्ष झालं उशीर झाला आहे. दुर्दैवाचा भाग आहे. परंतु 2022-23ला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 700 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि त्यानंतर निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळं या ठिकाणी या कामाला गती आलेली आहे. आणि परत 1.5 वर्ष आणखीन गटांगळ्या खात थोडं सुरू झालं होतं. परत आता ह्याला आणखीन गती मध्यंतरी बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्याबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, आम्ही बाजार समितीचे सभापती, नगराध्यक्ष, आम्ही सगळ्यांनी या सगळ्या कामाची पाहणी केली. बैठकावर बैठका चालू झाल्या आणि या कामाला पुन्हा गती देण्याचं काम केलेलं. आता तर काही बुलेट ट्रेनच चालू झालेली आहे. त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे जवळपास आता 80% हे काम पूर्ण झालेलं आहे. आता हे जे आपलं समोरचं चेंबर बांधलेलं आहे, खऱ्या अर्थानं हा जो विषय तो आता आपल्या उपळाईनंतर लक्षाची वाडीनंतर आपला कतले मालकांचा मळा, त्याच्यानंतर आपलं गाताच्या वाडीला पण काय अडचणी होते. MSPचे पोल वगैरे शिफ्ट केले, तिथं भूसंपादनाच्या अडचणी होत्या, त्या संपवल्या. त्याच्यानंतर जामगावला एक आपण हौद बांधायचा होता त्या ठिकाणी नवलेंच्या शेतामध्ये. तो हे हौदाचं काम आता पूर्ण झालेलं आहे. तिथून बंद ह्यानी पाईपलाईन आपण पुढं आणली कुलकर्णीच्या शेतामध्ये, तो वॉल ओपन होतोय. तिथून अशीच पाईपलाईन ओपनमधून येणार, परत बंदिस्त पाईपलाईन अशी तळ्याच्या खालच्या बाजूनं इकडे आपलं तळ्याचा भराव आहे, त्या भरावाला चिटकून येते आणि ही पाईपलाईन ह्या ठिकाणी जॉईंट होणार आहे. आणि ह्या ठिकाणी जॉईंट होऊन त्या ठिकाणी चेंबर काढले. ती तळ्यामध्ये जी तावडीच्या पाणी टाकण्याचा विषय आहे तो पलीकडे या चेंबरमधनं हे पाईप गेल्यानंतर आतमध्ये आता पाणी टाकण्याचं काम लवकरच, साधारण एक दिवाळीच्या गोड दिवाळी माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे. आणि हे काम पाहत असताना जवळपास 80%हून अधिक काम आपलं झालेलं आहे. काही काळी माती उपलब्ध होत नाही, परंतु काही ठिकाणची काळी माती पाहिलेली आहे. गाताच्या वाडीच्या ठिकाणी जो वरून कॅनल येतोय त्या ठिकाणी एक DP रोड जातोय, तो DP रोड अंडरग्राऊंड आपण करून वरनं कॅनल घेणार आहे. अशा रीतीनं ज्या थोड्याफार अडचणी सातत्याने येतात त्या सोडवण्याकरता दर 15 दिवसाला एक व्हिजिट करणं गरजेचं आहे. आणखीनही पुढच्या 15 तुम्हालाच बरोबर घेऊन व्हिजिट करणं गरजेचं आहे. कारण आमच्यावर टीका होती की दांडकी घेऊन फिरतं. आता ही दांडकी घेऊन फिरतं का काम करतं ही सगळी इथली जनता, शेतकरी आहेत. आणि असं फिरल्याशिवाय जर आपण फिरलो नसतो किंवा अशा पद्धतीने नियोजन केलं नसतं तर आणखीन 10-15 वर्ष पाणी आलं नसतं. आता जवळपास एक 6 महिने ते 8 महिने, कारण दिवाळी थोडं मागं पुढं काहीतरी एका दुसरा महिना काही पाईपाचा विषय वगैरे झाला तर थोडंफार मागं पुढं होईल. परंतु नक्की आता तावडीच्या तळ्यामध्ये पाणी पडणार आहे. आणि आजची जी व्हिजिट आहे ती कामाचा आढावा घेण्याकरता काल पण आपण बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अधीक्षक अभियंता साळीसाहेब, कार्यकारी अभियंता, त्याचबरोबर सगळे डेप्युटी इंजिनियर, जी सगळे कॉन्ट्रॅक्टर यांची बैठक त्या ठिकाणी घेतली. त्यानंतर आज जी पाहणी दौरा केलेला आहे की कुठं काय त्रुटी आहेत का त्या पाहिलेल्या आहेत. आता माझ्या माहितीप्रमाणे तर सगळी लाईन क्लिअर आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या बिलांचा पैशाचा प्रश्न होता, त्याचीही उपलब्ध केलेली 8-10 दिवसामध्ये त्यांनाही पेमेंट मिळेल. आणखीन ही वाढीवचा निधी उपलब्ध करणं आवश्यक आहे. उद्या आदरणीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना त्या दिवशी सगळी माहिती दिली. त्यांना पत्र दिलं, साहेब या ठिकाणी थोडी निधीची पण कमतरता भासणार आहे, भूसंपादनाचे पैसे द्यायच्यात आणि काही कामाची बिलं द्यायच्यात. त्यांनी उद्या 5:30 वाजता तातडीची बैठक त्या ठिकाणी आयोजित केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आपण जे बंदिस्त या पाईपलाईनद्वारे पाणी देतोय, तसं उपसा सिंचन योजनेला आपल्याला 2.59 TMC पाणी मंजूर आहे. त्याच्यामध्ये 12,550 हेक्टर आपल्या बार्शी तालुक्यातलं आणि 2,450 आपलं माढा तालुक्यातलं आहे. त्याच्यामुळं 12,550 हेक्टर आपल्या बार्शी तालुक्यामध्ये आपण क्षेत्रवलिताखाली येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जे सेव्हिंग झालेलं पाणी आहे, बंदिस्त जे पाईपलाईनद्वारे आपण पाणी दिलेलं आहे, त्याच्यामुळं 0.71, आता पूर्वी 66 होतं, परंतु आणखीनही परत सर्वे झाल्यानंतर 0.71 TMC पाणी आपलं सेव्हिंग झालेलं आहे. आता शासन जी आर असं आहे की त्याच्यातलं 25%च पाणी आपल्याला इतर म्हणजे त्याच तालुक्यामध्ये तिथं वापरता येईल असा एक नियम आहे. परंतु ती अट शिथिल करण्याकरता उद्या मी जलसंपदा मंत्री यांना विनंती करणार आहे. कारण 0.71 TMC पाणी जे राहते ते पाणी आमचं असंच आमच्या बार्शी तालुक्याला मिळावं अशी विनंती आपण त्या पत्राद्वारे केलेली आहे. आणि त्याचाच भाग म्हणून उद्या बैठक लागलेली आहे.
कारण ही बैठक लागत असताना 21 गावं जी खालची येतात ह्या उपसा सिंचन योजनेच्या आहेत 21 गावं ॲड केल्यात, त्यालाही ते पाणी मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे आपलं जे ढाळे पिंपळगावचं धरण आहे त्याचं उतळ आहे, त्यामध्ये जे पाण्याची मर्यादा आहे ती पाणी साठत नाही त्याच्यामुळं, आणि त्याच्यामुळं आपण तावडीच्या तलावामधनं ते पाणी ढाळे पिंपळगावच्या तलावामध्ये टाकतोय खामगावच्या टिंबीच्या माळावरनं. त्याच्या सर्वेक्षण करता उद्या बैठक आयोजित केलेली आहे. ते जर पाण्याचं सर्वेक्षणाची मंजुरी उद्या मिळेलच अशी मला खात्री आहे. ते मिळाल्यानंतर सर्वे करून आपण पुढचा 3रा टप्पा आपण हातामध्ये घेतोय. तेही जवळपास 400-500 कोटीच्या 300-400 कोटीच्या आसपास त्याचंही बजेट होणार आहे. त्यामुळे ते जर पाणी पडलं तर 21 गावं आणि उर्वरित ढाळे पिंपळगाव धरणामध्ये सातत्यानं पाणी पडत राहणार आहे. त्यामुळं भोगावती नदीचे किटवेरसुद्धा आपल्याला भरून घेता येणार आहेत. लांब आपल्याला इरले वगैरे ह्या भागापर्यंत आपण ते पाणी त्या नदीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी किटवेर वगैरेचं जे सगळं पर्क्युलेशन किंवा उचल पाणी वगैरे ही सगळा भाग त्या खालच्या टप्प्यातनं आपण घेऊ शकतो. पानगावला सुद्धा भोगावतीच्या ह्याच्यातनं दक्षिण बाजूनं जी नदी जाते तिथनं उचल पाणीसुद्धा घेऊ शकतो. किटवेर आपण केलेत, आणखीनही काही किटवेरची गरज लागली तर त्या पद्धतीनं नियोजन केलं जाईल.